कालपासून या ठिकाणी भव्य दिव्य अशा धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। कालही आपण खूप सुंदर आणि छान अशा सुमधुर गायकांचं या ठिकाणी गाणं ऐकलं। आज या ठिकाणी आम्हाला आपल्या सुकळी गावामध्ये बोलावलं। आमचे बंधू नागेश पाटील, माझी भगिनी वंदना खोब्रागडे आणि तुम्ही सर्वच जण या धम्म परिषदेसाठी अतोनात रात्रंदिवस मेहनत घेतली आहे। कारण एक दिवसाचा जर कुठचाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी अनेक महिने परिश्रम घ्यावे लागतात आणि या ठिकाणी वर्षभर अर्थात आणि या ठिकाणी सलग 3 दिवस आपण या भव्य दिव्य धम्म परिषदेचं आयोजन केलंय। ही खरोखरच छोटी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे इतकं मोठं आयोजन करणं, हा एवढा मोठा पेंडॉल, एवढा मोठा स्टेज, या ठिकाणी ध्वनी यंत्रणा आणि लाईट्स, सगळ्यांच्या भोजनदानाची व्यवस्था, यासाठी आर्थिक योगदान फार महत्त्वाचं असतं। आम्ही सर्व मंडळी मुंबईहून या ठिकाणी आज उपस्थित आहोत। कालही कलावंत उपस्थित होते, उद्याही या ठिकाणी याच विचारमंचावर काही कलावंत येणार आहेत आणि म्हणून अशा या सामाजिक उपक्रमासाठी आणि या जगामध्ये खऱ्या अर्थाने समतेचा संदेश देणारा हा विज्ञानवादी बुद्ध धम्म आहे। या धम्म परिषदेचं या ठिकाणी आयोजन करणं ही खरंच छोटी गोष्ट नाही आहे। त्यामुळे तुम्हा सर्व भारतीय समतावादी नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे की अशा या आयोजनासाठी आपण या सर्व आयोजकांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहणं, त्यांना साथ देणं, फक्त आपली मानसिक आणि शारीरिक नव्हे तर आर्थिक सुद्धा आपल्याला पाठबळ देणं फार गरजेचं असतं। त्यामुळे तुम्हा सर्व आयोजकांचं पुन्हा पुन्हा या ठिकाणी आभार मानतो आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या गीतापर्यंत कुणीही उठणार नाही याची आम्हाला खात्री आहे, कारण शेवट बाबासाहेब आणि रमाईला पाहून तुम्हाला जायचं आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना या धम्म परिषदेच्या खूप मंगल कामना देते। भदंत डॉक्टर शीलानंदजी महास्तवीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा धम्म परिषदेच्या आयोजनाचा हा भाग दरवर्षी या ठिकाणी तुम्ही अगदी मेहनतीनं पार पाडता, त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांचं, त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातून आलेल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या मंगल कामना। महाराष्ट्राचे ज्येष्ठ गायक आदरणीय दत्तात्रय पवार यांचं हे गीत आपल्या समोर सादर करते। आजच्या या भारतीय संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना लाख लाख कोटी कोटी मंगल कामना देते।